दरम्यान मुसळधार पावसाचा शेती पिकांना आणि शेतीला देखील मोठा फटका बसलाय। पाहुयात टॉप 9 बातम्या। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। खासदार सुनेत्रा पवारांची नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी। बारामती तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अतिवृष्टीमुळे राज्यभरामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवार यांच्याकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्यातील 8,500 कृषी सहाय्यक संपावर, पण मुसळधार पावसामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत राहणार। आम्ही पंचनामे सुरू ठेवले आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी सहाय्यकांची प्रतिक्रिया। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। नाशिकच्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचं नुकसान। पावसामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान। निवडण्यासाठी ठेवलेला कांदा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। बारामतीच्या पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नीरा डाव्या कालव्याची पाहणी। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी धान पिकं जमीनदोस्त। शेतकरी हवालदिल, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील राजूर, चणेगाव, चिखलीसह आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। ज्ञानेश्वर घुग यांनी लाखो रुपये खर्च करून उभं केलेलं शेडनेट उद्ध्वस्त। नुकसान भरपाईची मागणी।